नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विंटर 2024 एक्झामिनेशन जी की डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 या 2 महिन्यामध्ये घेण्यात आलेली होती। काही लोकांची एक्झामिनेशन डिसेंबर महिन्यात झाली होती, काही लोकांची जानेवारी महिन्यामध्ये यावर्षी नवीन जानेवारी 2025 महिन्यामध्ये झाली होती। अशा दोन्ही महिन्यात ज्यांची एक्झामिनेशन झालेली आहेत, रेग्युलर सेमिस्टर पॅटर्नचे फेल झालेले व एक्झामिनेशन फॉर्म भरून पुनर्परीक्षार्थी एक्झाम दिलेले सेमिस्टर पॅटर्नचे, BA BCom जे ॲन्युअल पॅटर्नवाले आहेत त्यांनी फेल झालेले होते अगोदर व पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरून ज्यांनी परीक्षा दिलेली आहे विंटर 2024ची ते सुद्धा विद्यार्थी, असे सर्वच विद्यार्थ्यांची रिझल्ट्स हळूहळू विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट ycmou.digitaluniversity.ac होम पेजवर जायचं। सगळ्यात वरी रिझल्ट्स म्हणून एक ऑप्शन दिसतं, त्याच्यावर क्लिक करायचं। डाव्या हाताला डिसेंबर 2024 / जानेवारी 2025 ऑप्शन दिसेल, टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं। ते क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर अशा प्रकारे विविध कोर्सेसचे सिरियल नंबर, एक्झाम युनिट, प्रोग्राम कोड, प्रोग्राम नेम, रिझल्ट डेट, क्लिक हिअर असं तुम्हाला चार्ट दिसेल। त्या चार्टमध्ये जर तुमच्या कोर्सचा रिझल्ट लागला असेल तर त्याच्या पुढे रिझल्टची डेट दिसेल आणि निळ्या अक्षरामध्ये क्लिक हिअर लिंक दिसेल। मग त्या क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही तुमचा PRA नंबर किंवा रोल नंबर किंवा सीट नंबर टाकायचा आहे। वरी एक्झाम वर्ष निवडताना डिसेंबर 2024 निवडायचं आहे। ज्या लोकांची जानेवारी 2025 मध्ये एक्झाम झाली असेल तरीसुद्धा त्याने डिसेंबर 2024 हे एक्झाम वर्ष निवडायचं आहे। क्लिक करायचं, कॅप्चा कोड टाकायचं, सबमिट करायचं। रिझल्ट लागला असेल तर तुमचं नाव, तुमचा प्रोग्राम कोड, प्रोग्रामचं नाव आणि पुढे डाउनलोड ऑप्शन दिसेल, त्या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून रिझल्ट बघू शकता। रिझल्ट लागला नसेल तर रिझल्ट नॉट डिक्लेअर्ड बाय युनिव्हर्सिटी असं ऑप्शन येतं। थोडं थांबायचं, 1-2 दिवसात लागून जाते सगळ्याबरोबर लागला नसेल तर। ठीक आहे, तर आज दिनांक आहे 11 फेब्रुवारी 2025। तर आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत जेवढे काही रिझल्ट लागलेले आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्याच रिझल्टचं वाचन करणार नाही आपण। तुम्ही स्क्रीनचं रिझोल्यूशन हाय करायचं आहे, क्वालिटीमध्ये जाऊन ॲटोच्या पुढे क्लिक करून ॲडव्हान्सडमध्ये जाऊन 1080p किंवा त्याच्यापेक्षा हाय रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओची सेट करायचं आहे आणि झूम करून तसेच आवश्यकता भासेल तसं झूम करून फॉन्ट ओळखू नाही गेला तर तुम्ही झूम करून सुद्धा हे फॉन्ट वगैरे पाहू शकता, रिझल्ट्स पाहू शकता। ठीक आहे, तर पॉप्युलर अभ्यासक्रमाचे तेवढे आपण रिझल्ट घेऊया, बाकीचे तुम्ही स्क्रीनवरचे वाचून घ्यायचं आहे। ठीक आहे, BAचा आणखी रिझल्ट लागलेला नाही, बाकी ह्युमॅनिटीजमध्ये जी विविध सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत त्यांचे रिझल्ट लागलेले आहेत। MA मराठीचा रिझल्ट लागलेला आहे, सांगितलेला आहे। MA हिंदी 2015 पॅटर्नचा रिझल्ट लागलेला आहे। NEP पॅटर्नचा रिझल्ट लागलेला नाही, ध्यानात ठेवायचं आहे। NEP पॅटर्न अंतर्गत 2023 पासून ॲडमिशन चालू झालेले आहेत, त्यांचा रिझल्ट लागलेला नाही, त्याने थोडं थांबायचं आहे। पुन्हा MA हिंदी न्यू 2021 पॅटर्नचा रिझल्ट लागला आहे। MA इकॉनॉमिक्स न्यू 2021 पॅटर्नचा रिझल्ट लागलेला आहे। ठीक आहे, पुढे घेऊया। तर पाहू शकता तुम्ही BLib अँड ISC म्हणजे बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस, BLib अँड ISCचा रिझल्ट लागलेला आहे। ही नवीन रिझल्ट आहे। हा रिझल्ट 10 फेब्रुवारी 2025 रोजी लागलेला आहे, म्हणजे काल रिझल्ट लागलेला आहे। त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही PRA नंबर टाकून रिझल्ट चेक करू शकता। बाकीचे ठीक आहे, बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचा रिझल्ट लागला आहे, ते आपण जुन्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। BComचा रिझल्ट लागला नाही, त्याच्या पुढे प्लीज वेट लिहिले, त्याचा अर्थ काय होतो की लवकरच रिझल्ट जाहीर होतील। त्याच्यानंतर क्लिक हिअर तिथं ऑप्शन आले की क्लिक करायचं। NEP MComचा रिझल्ट लागलेला नाही। ठीक, बाकीचे स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये सर्टिफिकेट प्रोग्राम्स आहेत ते पाहून घ्या। DSMचा अनेक आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केलं होतं, त्याचा प्रोग्राम कोड P10 आहे, शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम, त्याला DSM म्हणतो। तर त्याचा रिझल्ट लागलेला आहे। ठीक आहे, BEdचा लागलेला नाही। ओके,
हां, तर MSc इन फिजिक्स 2021 पॅटर्न रिझल्ट लागलेला आहे 10 फेब्रुवारी 2025 रोजी. काल लागलेला आहे. ह्याचा प्रोग्राम कोड आहे V131. ह्याचा रिझल्ट लागलेला आहे. पुन्हा प्रोग्राम कोड आहे V137 डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स 2021 पॅटर्न. ह्याचा सुद्धा रिझल्ट लागला आहे, चेक करू शकता. बाकीचे पाहून घ्या तुम्ही. अगोदरच्या व्हिडिओमध्ये बाकीचे रिझल्ट्स, जुने रिझल्ट्स कव्हर केलेले आहेत, त्याच्यामुळे मी ती वाचत बसणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होतो. ठीक आहे. ही बघा, स्कूल ऑफ कंटिन्युइंग एज्युकेशनमध्ये पाहून घ्या. डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज V121 8 फेब्रुवारी 2025 रोजी रिझल्ट लागलेला आहे. हे नवीन रिझल्ट होता, आपण कव्हर केला नव्हता. ठीक आहे, जुन्या व्हिडिओमध्ये बरं का. आणि आपण कंटिन्यू व्हिडिओ बघत आहोत, त्याच्यामुळं ध्यान करायचं आहे, व्हिडिओ अपलोड झाला का नाही बघायचं आहे. बाकीचे रिझल्ट आपण कव्हर केले. ओके, पुढे घेऊया. हां, तर इथं पाहू शकता P127 BSc लॅबोरेटरी टेक्निक्स 2017 पॅटर्न 10 फेब्रुवारी 2025 रोजी रिझल्ट लागला आहे. काल रिझल्ट लागला याचा. ठीक आहे, BSc लॅबोरेटरी टेक्निक्स. ज्याचा कोणाचा असेल त्याने क्लिक हेअरवर क्लिक करून रिझल्ट चेक करू शकता. ठीक आहे. आता NAP पॅटर्नचे MAचे रिझल्ट्स राहिलेले आहेत. BAचे रिझल्ट्स राहिलेले आहेत. BComचे BA ही पुनर्परीक्षार्थी असणार आहेत, जे अगोदर फेल झालेले होते व पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरला होता, ज्यांनी डिसेंबर 2024 किंवा विंटर 2024 एक्झामिनेशनचा व परीक्षा दिलेली होती अशा लोकांचे रिझल्ट्स लागायचे राहिले आहेत. ते लागल्यानंतर आपण कळवू. बरेच रिझल्ट्स राहिले आहेत. इथं तुम्हाला रिकामी तक्ते जी दिसत आहेत त्यांचे रिझल्ट्स आणखी लागलेले नाहीत. ठीक आहे, लागल्यानंतर आपण व्हिडिओ बनवूया त्याच्यावर. ह्याच्यातील जर तुमच्या स्वतःचा, तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकाचा कोणाचा रिझल्ट लागला असेल तर तुम्ही स्वतः चेक करा आणि आपल्या ज्यांचा कोणाचा नातेवाईकाचा वगैरे रिझल्ट लागला असेल त्यांना व्हिडिओ शेअर करून कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.